कोयना पाटण परिसरात मुसळधार पावसाचा कहर। धरणाचे दरवाजे 9 फुटांवर 67,000 क्युसेक पाणी विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुळगाव पूल पाण्याखाली। कोयनासह परिसरावर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली असून पूरजन्य परिस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे। सोमवारी रात्री कोयना नगर परिसरात तुफानी पाऊस झाला। त्यानंतर आज मंगळवारी सकाळी 11 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 8 फुटावरून 9 फुटांपर्यंत उघडण्यात आले। यामुळे तब्बल 65,600 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून पायथा विद्युत ग्रहाच्या युनिटमधून 2100 क्युसेक असा एकूण 67,700 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। धरणावरील या प्रचंड विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। कोयना परिसरात नवजा कोयना रोड पाबळ नाला येथील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली। कोयना भागातील गोवारे येथील पूल पाण्याखाली गेल्याने कोयना भागातील दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे। तसेच कोयना नदीवरील मुळगाव पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मुळगाव, त्रिपुडी, कवरवाडी, चोपडी या गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे। मोरणा भागाला जोडणारा निळे पुलाला पाणी पोहोचले असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। कोयना पाटण रस्त्यावर रासाटी या ठिकाणी झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा झाला होता, परंतु प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत केली। अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील शाळांना सुट्टी दिल्याचे गट शिक्षण अधिकारी दीपा बोरकर यांनी माहिती दिली आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्णेकर, पाटण।